नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 2 सप्टेंबर सोमवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। बदलापुरातील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर आल्यानंतर आता ठाणे पोलिसांनीही शाळांमधून विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या समुपदेशनाचे वर्ग सुरू केले आहेत। शाळांमध्ये सखी सावित्री समिती असावी, शालेय कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली जावी, तसेच एक तक्रार पेटीही असावी, CCTV असावेत, तक्रार पेटीतील गंभीर तक्रार पोलिसांना कळविण्यात यावी, तसेच एक महिला पोलीस हवालदार एका शाळेच्या संपर्कात राहील, अशा अनेक सूचना ठाण्यातील शाळांमध्ये पोलिसांनी केल्याची माहिती नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांनी शुक्रवारी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील पोलीस पाटलांच्या गेल्या 4 महिन्यांच्या मानधनाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या 2 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसेच पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करण्याच्या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यात एकीकडे 16 लाख पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना आता होमगार्ड पदासाठी देखील भरती प्रक्रिया सुरू आहे। होमगार्ड करिता राज्यातून सुमारे 9,700 पदांसाठी ही भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जळगाव जिल्ह्यात होमगार्डची 325 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। नोकरी नसल्याने, लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने उच्च शिक्षित तरुणांनी देखील होमगार्डच्या भरतीसाठी अर्ज केल्याचे उघडकीस आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI मध्ये आता महिला स्वसंरक्षणार्थ कोर्सेस चालणार आहेत। याची घोषणा कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे। यामध्ये महिलांना जुडो, कराटेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बदलापूरमधील शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आणखीन घटना समोर येत आहेत। या वाढत्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील लाडकी बहीण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना अत्याचार करणाऱ्यांवर वेळ पडली तर फाशीची शिक्षा देणार असल्याचं म्हटलं आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते।